लास्ट सेशन मध्ये आपण ट्युरिंग मशीनचा एक प्रॉब्लेम पाहिला, त्याच्या पुढचा. आणि लास्ट सेशन मध्ये एक करेक्शन करायचे. जेव्हा तुम्ही टेप मधले सिम्बॉल लिहिले, इथं आपण एक्स वाय आणि बीस लिहिलं, तर टेप मधले सिम्बॉल लिहिताना टेप मध्ये आपण ए बी पण इनिशियली इन्सर्ट केलेला आहे. मग इथे टेप मध्ये सिम्बॉल लिहिताना तुम्हाला इथे ए बी पण लिहायचा आहे. मग ते एवढी एक करेक्शन करून घ्या आधी. ए बी एक्स वाय. आणि जिथं तुम्ही काहीच प्रोसेस करणार नाही टेप मध्ये, म्हणजे त्या इनपुट सिम्बॉल, तिथं तुम्ही इथं डॅश द्या. आता नेक्स्ट प्रॉब्लेम. कंस्ट्रक्ट ट्युरिंग मशीन फॉर लँग्वेज a raised to n b raised to n plus 1 n is greater than equal to 0. n is greater than equal to 0 म्हणजे जर n 0 असेल तर एक कमीत कमी b येईल. म्हणजे बेसिक स्ट्रिंग आधी ड्रॉ करून घ्यायची. कमीत कमी एक सिंगल b येईल, किंवा a a b b b a a a b b b b. जेवढे b a आहेत त्याच्यापेक्षा एक b काय येणार आहे, एक्स्ट्रा. मग आता हे टेप मध्ये मी ऍड केला. शक्यतो मोठी स्ट्रिंग ऍड करायची, 3 सिम्बॉल असलेली तरी टेप मध्ये. इथे काय असणार आहे, ब्लँक. इथे काय असणार आहे, ब्लँक. मग पहिल्यांदा आपण ए ला कशाने रिप्लेस करणार, जेवढे ए आहेत तेवढेच बी आहेत, फक्त एक एक्स्ट्रा आहे. म्हणजे पहिल्यांदा ए ला कशाने रिप्लेस करणार मी, टेप एक्स. आणि कुठे जाणार, पुढे. बघा मी सायमल्टेनियसली ड्रॉ करते. ए ला रिप्लेस केलं एक्स नी आणि पुढे गेले, म्हणजे राईट हँड साइडला गेले. मग आता पुढे जात 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 पुढे बी येईपर्यंत मी कुठले सिम्बॉल रीड करत जाईल, ए. मग ए रीड केला, ए मध्ये काही चेंज नाही केला, ए ला एच ठेवला आणि पुढे गेले. ए रीड केला, ए रीड केला, बी भेटला. मग बी भेटल्यानंतर बी ला कशाने रिप्लेस केला, वाय ने. म्हणजे वेगळ्या सिम्बॉल जेव्हा रिप्लेस करता तेव्हा ते स्टेट वरून चेंज करायचं. आणि इथं लूप का टाकलं, आलं तरी नाही तर नाही येणार, कमीत कमी एक तरी येणारच आहे. त्यासाठी मी असं लिहिलंय वाय. आणि कुठे गेले, मागे गेले. इथून मी कुठे गेले, परत इथून मी मागे गेले. मग मागे मागे जाताना काय काय रीड करत जाणार, मागे मागे कधीपर्यंत मागे जाणार, जोपर्यंत पहिला एक्स मिळत नाहीये तोपर्यंत. मग मागे जाताना मी रीड काय करणार आहे, ए. ए रीड करत मागे गेले, लेफ्ट हँड साइड, लेफ्ट हँड साइड. येस, पहिला एक्स मिळाला. एक्स मिळाला की कुठे जायचंय, त्याच्या राईटला. आणि परत ए ला कशाने रिप्लेस करायचं, एक्स ने. परत ए ला एक्स ने रिप्लेस करायची, इथे स्टेट आहे. तर मी परत इथं Q2 वरून Q3 ला जाणार का, नाही. कुठे जाणार, Q0 ला. एक्स मिळाला तर कुठे गेले मी, राईट हँड साइडला. एक्स मिळाला तर एक्सच्या राईट हँड साइडला. मग एक्सच्या राईट हँड साइडला जर ए मिळाला तर मी परत Q1 वरती आले. आणि ए ला कशाने रिप्लेस केलं, एक्स. ए ला कशाने रिप्लेस केलं, एक्स ने. मग एक्स मिळाला, चला. मग त्याच्यानंतर परत बी मिळेपर्यंत मी रीड काय करणार आहे, ए पण रीड करेल आणि वाय पण रीड करेल. ए पण रीड करेल आणि वाय पण रीड करेल पुढे पुढे जाताना. आणि राईट हँड साइडला पुढे गेले. वाय नंतर मला काय मिळाला, बी. त्याला रिप्लेस कशाने केला, वाय नंतर मला बी मिळाला, बी ला रिप्लेस केलं वाय ने. आणि परत मागे येते. मागे येताना मला आता काय मिळेल, वाय पण मिळेल आणि ए पण मिळेल. म्हणून इथं मी वायचा पण एक लूप टाकला. म्हणून मी काय म्हटलं, कमीत कमी ती जी टेप ट्रॅव्हल दोनदा करायचा. मागे आले, मागे आले, मागे आले, मागे आले. एक्स. एक्स नंतर काय मिळालं, 8. म्हणून Q0 ला गेले, इथे आले. काय रिप्लेस केलं, एक्स. मग परत पुढे गेले, ए. आता ए आलाच नाही, लूप मध्ये टाकलाय बघा. आला काय, नाही आला काय झालं. मग वाय रीड केला, वाय रीड केला. त्यानंतर बी आला. बी आल्यानंतर बी ला वाय ने रिप्लेस केलं आणि Q2 ला आले. मग मागे येताना वाय रीड केला, वाय रीड केला, वाय रीड केला. मग आता काय मिळालं, या एक्सच्या राईट हँड साइडला ए नाही मिळाला. आता काय मिळाला, वाय. म्हणजे सगळे ए आपले ट्रॅव्हल करून झालेले आहेत. मग आता इथून मी इथे आले Q3 ला. कुठे जाणार, पुढे 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 जाणार, म्हणजे राईट हँड साइडला. मग आता पहिला वाय, पुढचे वाय वाय वाय, जेवढे वाय आहेत तेवढे मी रीड केले. जर एक एक्स्ट्रा बी असेल तर सगळे वाय ट्रॅव्हल झाल्यानंतर तुम्हाला एक बी मिळालाच पाहिजे. मग तो लूप मध्ये टाकू का स्टेटवर टाकू ते सांगा. स्टेटवर. लूप मध्ये टाकला तर काय होईल, बी आला तरी चालेल, नाही आला तरी चालेल. आणि बी एक नाही, बी किती आले तरी चालतील. म्हणून मी तो लूपवर टाकणार आहे का, नाही. त्यानंतर वाय वाय वाय, सगळे वाय झाल्यानंतर काय आला पाहिजे, एक बी. आणि बी नंतर काय आली पाहिजे,
एक बी रीड करून मी पुढे गेले राईट हँड साइडला, बी नंतर कंपल्सरी काय आली पाहिजे, ब्लँक स्पेस. वायला कशाला रिप्लेस करायचं, वाय पुढे पुढे रीड करतच चाललोय ना, कारण की बी ला आपण वाय ने रिप्लेस केलं, परत वायला कशाने वेगळ्याने करायचं. वाय रीड बघ इथून आले मी, वाय मिळाला, नाही गरज नाही, एक बी रीड करायचं आणि पुढे जायचं. इक्विव्हॅलन्स साठी मी एक्स वाय घेतलंय. सक्सेस स्टेट कळालं. आता अजून एक राहिलेला आहे, नुसता सिंगल बी आला तरी चालेल ना, मग सिंगल बी आला तर आपण सक्सेसला जातच नाहीये, नुसता सिंगल बी आला तरी पण चालणार आहे. बघा ना, कारण की काय सांगितलं, ग्रेटर दॅन इक्वल टू 0, ग्रेटर दॅन इक्वल टू 1 सांगितलं असतं तर हे बरोबरच होतं, पण ग्रेटर दॅन इक्वल टू 0 नुसता बी मिळाला तरी पण ब्लँक डायरेक्टली येईल, चालेल. मग नुसत्या बी साठी मी इथून इथे आले, नुसता बी मिळाला, रीड केला आणि ब्लँक सक्सेस. कळालं. मग त्या केसमध्ये हा लेफ्ट राईट काय जायची गरज नाही. का केलंय, एन इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0, एन इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1 असलं असतं तर याची गरज होती का, नाही. कळालं. आता डेफिनेशन लिहून घेऊयात. कुठले कुठले आहेत सांगा, Q0, Q1, Q2, Q3, Q4, Q5. इनपुट सिम्बॉल, टेप मधले सिम्बॉल म्हणजे A, B, X, Y आणि ब्लँक. मग आता Q0 वरून A साठी कुठे चाललंय सांगा, Q1 ला, XR, आणि Q0 वरून Y साठी Q3 आहे बरं का, तो हा Q3 आहे, Q3 Y R, आणि Q0 वरून B साठी पण Q4 B R, बाकी कुठेच प्रोसेस होत नाही, डॅश. त्यानंतर Q1 वरून A राईट हँड साइड, त्यानंतर Q1 वरून B साठी Q2 Y लेफ्ट हँड साइड, आणि Y साठी Q1 Y राईट साइड. आता Q2 ला आले, A Q2 A लेफ्ट साइड, त्यानंतर Y ला आले Q2 Y लेफ्ट साइड, आणि X साठी Q0 X R. आता Q3 ला आले, बरोबर का, Y आणि B, Q4 B R, पुढे Q5 काय, ब्लँक आहे ना, म्हणजे Q5 B L, आणि ही जी Q5 आहे तिथे आपण सक्सेस किंवा फायनल स्टेट तुम्ही काही लिहिलं तरी पण चालणार आहे. आणि मग इथे तुमचे कुठलेच ट्रान्झॅक्शन नाहीयेत, टेप वरून काही प्रोसेस होत नाही, त्या ट्रान्झॅक्शन टेबल मध्ये आपण इथे डॅश लिहितो. आता डेफिनेशन लिहून घेऊ मशीनची. Q0, Q1, Q2, Q3, Q4, Q5. त्यानंतर इनपुट सिम्बॉल कुठले होते, A आणि B. टेप मधले सिम्बॉल A B X Y B. A B पण लिहायचा ना, सांगितलं ना सुरुवातीला मी, A B X Y ब्लँक. त्याच्यानंतर ट्रान्झिशन टेबल, स्टार्टिंग स्टेट Q0, हा, त्याच्यानंतर ब्लँक आणि फायनल स्टेट. कळालं डेफिनेशन कशी लिहिली. आता नेक्स्ट प्रॉब्लेम पासून किंवा तुम्ही पण एक दोघांना हे लिहा, हे तुम्हाला टेबल कळा, तर नेक्स्ट प्रॉब्लेम पासून आपण फक्त डायग्राम काढणार, पुढे जाणार. चालेल, थांबूयात.